जरांगेंकडून चर्चेसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। इच्छा व्यक्त केल्यास मराठा आरक्षण समिती भेटण्यास तयार। उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। शिवशाहीर दिलीप सावंत मुंबईकडे रवाना। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात होणार सहभागी। कोल्हापुरातून शिवशाहीर दिलीप सावंत रवाना। मराठा आरक्षणासंदर्भात ठाण्यामध्ये झळकले बॅनर। जरांगेंच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा। ठाण्यातील मराठा बांधवांचा जरांगे पाटलांना पाठिंबा। पनवेलमध्ये पुन्हा हिंदी मराठी वाद समोर। पनवेलच्या गोदरेज बिल्डिंगमध्ये हिंदी मराठी वाद। हिंदी भाषिक नागरिकांची दादागिरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाची फसवणूक। सरकारी नोकरीचा आमिष दाखवत घातला लाखोंचा गंडा, तर दोघांना 31 लाखांना गंडवलं। तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा हाहाकार। पावसानं नदी नाल्यांना पूर। अनेक गावांमध्ये शिरलं पाणी। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। लातूरच्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसानं 25 ते 30 घरांमध्ये शिरलं पाणी। ग्रामस्थांच्या साहित्याचं मोठं नुकसान। लातूरमध्ये मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। मांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। जळगाव बायपासवर 2 ट्रकची समोरासमोर धडक। धडकेमध्ये दोघांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।